आपण स्टेप करण्याआधी आपलं जे अझम्पशन आहे, म्हणजे सुरुवातीला काय सांगितलं मी, काही विद्यार्थ्यांनी असं पण केलेलं आहे की डायरेक्टली इथं राईट अँगल ट्रायंगल घेतात, म्हणजे 90 डिग्री इथे घेतात आणि राईट अँगल हा जोडला 5 स्क्वेअर किंवा हा जोडला OM जोडला 5 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इक्वल टू OM स्क्वेअर आणि त्यांना वाटतं की आपलं बरोबर आलं. पण ते अप्लाय करत असताना आपण कोणत्या आधारावर OL इथे 90 कन्सिडर करतो त्याचा आधी विचार करणं महत्वाचं आहे. का बरं? कारण परीक्षेमध्ये आपल्याला फाडाफोड करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, योग्य मार्गाने जायचं आहे. आणि तो योग्य मार्ग आपण कसा निवडणार? आपण जेवढं नॉलेज अक्वायर केलेलं आहे त्या नॉलेजच्या आधारावर इथं ऍप्लिकेबल होतं का, आपल्याला जे करायचं आहे ते ऍप्लिकेबल होतं का, हे पहिले चेक करा, त्यानंतर चेक करा. असं केल्याच्या नंतर तुमचा वाया जाणारा वेळ काय आहे, वाचणार आहे आणि त्या वाचलेल्या वेळामध्ये आपल्याला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपल्याला जास्तीचे मार्क्स मिळू शकतात. नमस्कार, मी सिद्धांत. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 21 घ्यायचा आहे. बघा, हा क्वेश्चन सर्कल या चॅप्टर वरचा आहे, परंतु सर्कल सोबतच आपल्याला प्रिव्हियस चॅप्टरचे सुद्धा कन्सेप्ट इथे लावायचे आहेत. बघा, क्वेश्चन काय आहे, आपल्याला एक सर्कल दिलेला आहे, सर्कल मध्ये एक कॉर्ड दिसते आणि सेंटर पासून त्या कॉर्ड वरती टाकलेली किंवा जोडलेली L पॉइंट सोबत एक लाईन दिसते. बघा, प्रॉब्लेम मध्ये काय माहिती दिली, MN इज अ कॉर्ड आपल्याला सांगितलेलं आहे. आकृती बघूनच आपल्याला लक्षात येतं की MN काय आहे, एक कॉर्ड आहे. MN ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 25 सेंटीमीटर, म्हणजे इथून इथपर्यंतची लेंथ आपल्याला दिलेली आहे 25. दुसरं, L इज अ पॉइंट ऑन अ कॉर्ड. L पॉइंट कुठं आहे, या कॉर्डवर आहे. म्हणजे आपल्याला इथून कळतं की M डॅश L डॅश N. याचा अर्थ काय होतो, हे तिन्ही पण पॉइंट काय आहेत, एका सरळ रेषेवर आहेत. L इज अ पॉइंट ऑन अ कॉर्ड. पुन्हा आपल्याला काय दिलेलं आहे, ML इज इक्वल टू 9. म्हणजे आपल्याला M पासून L बिंदू पर्यंतचं अंतर दिलेलं आहे, म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 9. बघा, पुढे काय माहिती दिलेली आहे, डिस्टन्स ऑफ OL. म्हणजे सर्कलचा जो सेंटर आहे आणि त्या सेंटर पासून आपण जो बिंदू या कॉर्डवर दिलेला आहे आपल्याला, त्या OL ची लांबी आपल्याला दिलेली आहे 5. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. बघा, आपल्याला एक कॉर्ड दिलेली आहे, कॉर्डची टोटल लेंथ दिलेली आहे 25. सर्कलचं सेंटर O आणि कॉर्ड वरचा एक पॉइंट L जोडलेला आहे, त्याची पण आपल्याला लेंथ दिलेली आहे 5. M पासून L पर्यंतची लेंथ आपल्याला दिलेली आहे 9 आणि आपल्याला सर्कलची रेडियस विचारलेली आहे. बघा, बरेच विद्यार्थी काय करतात, आपल्याला असं कन्स्ट्रक्शन दिलं की डायरेक्टली इथं 90 डिग्रीचा अँगल करतात, हे असं जोडून घेतात आणि कॅल्क्युलेशन करून काय 5 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू OM करून टाकतील आणि रेडियस काढून टाकतील. परंतु आपण जर इथं नीट लक्षात घेतलं तर आपल्याला इथं 90 अंशाचा कोन होतो, म्हणजे 90 डिग्री होतो, असं कुठंच सांगितलेलं नाही. पुन्हा दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आपल्याला एक नियम माहिती आहे, काय, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम the center of the circle to the chord bisect the chord. म्हणजे आपल्याला काय शिकलो आपण ह्या सर्कल चॅप्टर मधून, सर्कलच्या सेंटर वरून एखाद्या कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकला तर तो परपेंडिक्युलर कॉर्डचे काय करतो, समान 2 भाग करतो. मग लॉजिकली आपल्याला इथून इथपर्यंतचं डिस्टन्स दिलेलं आहे 25, पण एवढं अंतर आपल्याला दिलेलं आहे 9, म्हणजे 25च्या अर्ध ते नाही. यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की OL हे काय परपेंडिक्युलर नाही. मग बघा, आपलं लॉजिक बरोबर होतं, पण ते लॉजिक नुसार आपण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जी इथे माहिती दिलेली आहे ती माहिती परपेंडिक्युलर हे समजण्यासाठी पुरेसी नाही. मग बघा, आपल्याला जर परपेंडिक्युलर माहिती झाला, परपेंडिक्युलर
डिस्टन्स माहिती झालं तर आपण सिंपली पायथागोरस लावून काय करू शकतो, या सर्कलची रेडियस काढू शकतो. मग यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय करणार आपण, सिंपली ओ बिंदू मधून म्हणजे सर्कलचा जो सेंटर आहे त्या सेंटर मधून MN वर आपल्याला काय करावं लागेल, परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. बघा आपलं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे. मी काय केलं, ओ पॉइंट वरून MN वर परपेंडिक्युलर काढला आणि त्या पॉइंटला नाव दिलं ड्रॉ OP परपेंडिक्युलर टू कॉर्ड. या कॉर्ड वर आपण काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर टाकलेला आहे. आता हा पॉइंट P पॉइंट कशावर आहे, आपल्या कॉर्ड वर आहे, MN वर आहे. म्हणून मी काय लिहू शकतो, M डॅश L डॅश N. म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, हे तिन्ही बिंदू एका सरळ रेषेमध्ये आहे, इन लाईन. मग आता आपलं कन्स्ट्रक्शन झालं. आता सिंपली लॉजिकली आपण इथे पायथागोरसचा थेरम लावून किंवा इकडच्या साईडला पायथागोरसचा थेरम लावून आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल मिळतो OPN. ही जर साईड आपल्याला माहिती झाली तर आपल्याला ही पण साईड माहित होईल आणि आपण पायथागोरसचा नियम वापरून ON काय करू शकतो, शोधू शकतो. तर बघा पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागेल, आपण जर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, तर आपल्याला काय माहिती आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड, इट बायसेक्ट द कॉर्ड. हे आपल्याला माहिती आहे. कुठे शिकलो आपण हे, सर्कल या चॅप्टर मध्ये शिकलो. तर परपेंडिक्युलर OP MN कॉर्डला बायसेक्ट करत असेल तर मी काय लिहू शकतो, MP इज इक्वल टू PN. बघा MP इज इक्वल टू PN मी लिहू शकतो. आणि हे कसं आहे, MP आणि PN हे टोटल कॉर्डचं कसं असतं, हाफ असतं. म्हणून मी पुन्हा पुढे काय लिहू शकतो, 1/2 ऑफ MN. बघा कन्स्ट्रक्शन केलं आणि सर्कल मधला एक कन्सेप्ट आपण लावला की परपेंडिक्युलर टाकलेलं काय करतं, कॉर्डला काय करतं, बायसेक्ट करतं. मग आता आपल्याला कॉर्डची लांबी दिलेली आहे का, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लांबी दिलेली आहे. MN इज इक्वल टू 25. आता सिंपली MN आपण इथे ठेवून MP किंवा PN काय करू शकतो, काढू शकतो. तर आपल्याला तेच करायचं आहे, इज इक्वल टू 1/2 इंटू 25. जस्ट डिव्हिजन येईल तो 12.5. म्हणजे MP किती आलं आपलं, 12.5. बघा इथून इथपर्यंतचं अंतर आपलं आलं 12.5. मग MPचं जेवढं आहे अंतर, तेच अंतर काय असेल, PNचं असेल. म्हणजे PN सुद्धा काय होईल, 12.5. का बरं, कारण हे आपण सुरुवातीलाच लिहिलं. आता कारण काय लिहिता येईल, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणून काय झालं, 25 पैकी हाफ झाला MP आणि हाफ झाला PN. बघा मग आपल्याला आपण जो हा ट्रायंगल काढला होता, म्हणजे आपण हे जे परपेंडिक्युलर काढलं होतं, इथून जो ट्रायंगल आपल्याला मिळणार होता, आपण करणार आहोत पुढे, तर त्यापैकी हा जो बेस आहे तो आपल्याला मिळाला 12.5. म्हणजे इथून एवढं अंतर आपल्याला मिळालं. पण इथं जो ट्रायंगल तयार झालेला आहे, राईट अँगल ट्रायंगल, त्याची हाईट आणखीन आपल्याला माहिती नाही. तर आपण काय करू, हे समजण्यासाठी साईडला काढून घेऊ. बघा O पॉइंट इथे लिहितो, हा परपेंडिक्युलर, हा पॉइंट आहे L, हा पॉइंट आहे P. आपल्याला इथलं शोधायचं आहे. हे आपल्याला दिलेलं आहे 5. हे आपल्याला माहित नाही आणि हे पण माहिती नाही.
मग आता एवढा पार्ट आपल्याला शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? LP. मग आता नीट जर आपण कन्स्ट्रक्शन आणि डायग्राम जर पाहिली तर आपल्याला दिसतं MP इज इक्वल टू ML प्लस LP असं आपण करू शकतो. बघा कसं तुमच्या लक्षात येईल लिहिल्याच्या नंतर. बघा आता मी काय लिहितो इथे, मला फाइंड करायचं आहे LP. तर मी काय करणार, LP इज इक्वल टू ML इज इक्वल टू ML प्लस LP इज इक्वल टू MP. बघ काय केलं मी, ML प्लस LP इज इक्वल टू MP. माझं टार्गेट काय आहे, मला इथे जो ट्रायंगल तयार झालेला आहे त्याचा बेस शोधायचा आहे. बेस शोधला की मी हे हायपोटेनियस आणि बेस वरून काय करू शकतो, हाईट काढू शकतो. पण मला LPच माहित नाही, परंतु मला M पासून P पर्यंत माहिती झालेला आहे. MP इज इक्वल टू 12.5 आणि M पासून L पर्यंतचं अंतर मला दिलेलं आहे. मी या दोघांचा वापर करून LP काय करू शकतो, काढू शकतो. म्हणजे ML किती दिलेला आहे मला, ML दिलेला आहे 9 प्लस LP मला माहिती आहे का, नाही, LP मला काढायचा आहे. प्लस LP इज इक्वल टू MP. MP मला दिलेला आहे, MP मी काढलेला आहे, किती आहे 12.5. बघा काय केलं मी, इथून इथपर्यंतचं अंतर घेतलं आणि त्याला इक्वल टू काय लिहिलं, ML प्लस LP. मला LP माहित करून घ्यायचं आहे. मग आता मी काय करणार, या 9 ला मी तिकडे नेऊ शकतो आणि त्यापासून काय करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे LP इज इक्वल टू 12.5 मायनस 9. मग आता 12.5 मधून 9 गेल्याच्या नंतर काय उरेल, 3.5. म्हणजे LP ची व्हॅल्यू मला आली 3.5. बघा जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं पायथागोरसचा थेरम वापरून आपण रेडियस काढणं किती सोपं होईल ते तुमच्या लक्षात येईल. बघा जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं आपल्याला मार्ग मिळतोय. तर आपल्याला काय मिळालं, LP इज इक्वल टू 3.5. म्हणजे हे मला मिळालेलं आहे 3.5. म्हणजे या डायग्राम मधला हा पार्ट मला मिळालेला आहे 3.5 LP. आता हे माहिती झालेलं आहे 3.5. OL मला दिलेला आहे 5. मग आता मी OP काढू शकतो. मग OP काढण्यासाठी मला माहिती आहे हा ट्रायंगल कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. कशावरून, कारण आपण ते सुरुवातीलाच कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. OP इज परपेंडिक्युलर टू MN. आता OP काढण्यासाठी सिंपली आपण पायथागोरस थेरम लावू. बघा ट्रायंगल OLP काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल कुठं झालेला आहे, राईट अँगल P पॉइंटला झालेला आहे. बघा अँगल OPL इज इक्वल टू 90 डिग्री. मग मी काय लिहू शकतो, LO स्क्वेअर इज इक्वल टू LP स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर. आता बघा LP आपण काढलेला आहे. OL किंवा LO आपल्याला दिलेला आहे 5. आपल्याला सिंपली व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आपल्याला अल्टिमेटली OP ची व्हॅल्यू मिळेल. मग बघा किमती आपण ठेवू. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3.5 स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर. बघा 5 चा स्क्वेअर काय येतो 25 इज इक्वल टू 35 चा स्क्वेअर.
बघा बऱ्याच जणांना आपल्याला एवढे स्क्वेअर पार्ट नसतात. सिम्पली काही ट्रिक वापरून आपण ते काढू शकतो. जेव्हा एखाद्या नंबरचा लास्ट डिजिट काय असेल 5 असेल तेव्हा डायरेक्टली तुम्ही काय करा 25 लिहून द्या आणि पुढचा जो नंबर आहे जसं की इथं 3 आहे 3च्या पुढचा कोणता नंबर आहे 4 आहे तर 4 आणि 3चं समोर मल्टिप्लिकेशन लिहून द्या. म्हणजे 4 into 3 काय होईल इथे 12 पॉइंट किती नंतर देणार आपण 2 नंतर प्लस ओपी स्क्वेअर. आता काय करायचं आहे फक्त आपल्याला 25 मधून 12.25 काय करायचं आहे मायनस करायचं आहे. म्हणजे ओपी स्क्वेअर इज इक्वल टू 12.25 मायनस 12.25. बघा सबस्ट्रॅक्शन काय येईल 12.75. ओपी स्क्वेअर इज इक्वल टू 12.75. बघा म्हणजे ओपी आपल्याला आलेला आहे स्क्वेअर रूट मध्ये 12.75. बघा हा परफेक्टली स्क्वेअर नंबर नाहीये त्यामुळं स्क्वेअर न काढता पण आपण तो यूज करू शकतो. का बरं कारण आपल्याला ओपीएन या राईट अँगल ट्रायंगल मध्ये यूज करायचा आहे आणि तिथे पायथागोरस अप्लाय केल्याच्या नंतर ओपीचा स्क्वेअर होणारच आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये एखादा नंबर ज्याचा स्क्वेअर होत नाही असा नंबर आला तर त्याचं स्क्वेअर करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्याचा यूज स्क्वेअर रूट करून होतोय का स्क्वेअर ठेवूनच होतोय त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. यामुळे काय होणार आहे आपला वेळ वाचेल आणि उरलेल्या वेळामध्ये आपल्याला जास्त मार्क घेण्यासाठी एखादा क्वेश्चन जास्तीचा आपण सोडू शकतो. ठीक आहे तर आपल्याला स्क्वेअर रूट काढून ह्याचा वापर होणार आहे का वापर नाही होणार आहे. तर मी काय करणार हा स्क्वेअर असाच राहू देतो. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये आता माझ्याकडे आलेला आहे ओपीएन ट्रायंगल मध्ये मला ओपी पण माहिती आहे पीएन पण माहिती आहे. मग ओएन जी की सर्कलची काय आहे रेडियस आहे हे काढणं अगदी सोपं आहे. तर चला आपण काय करू समजण्यासाठी एवढाच ट्रायंगल काय करू आपण बाजूला काढून घेऊ. बघा ट्रायंगल OPN ओपी मला माहिती झालेला आहे स्क्वेअर रूट मध्ये आहे ते म्हणजे अंडर रूट मध्ये 12.75 आहे. पीएन मला माहिती आहे 12.5 हे आपण मगाशीच काढलं इथे पीएन इज इक्वल टू 12.5. आता बघा सिम्पली आपल्याला इथे पायथागोरसचा थेरम अप्लाय करून ओएन काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. बर अगेन ओपीएन हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. का बरं कारण त्या कन्स्ट्रक्शन वरून तरच मी इथे पायथागोरस थेरम लावू शकणार आहे. तर बाय द पायथागोरस ओपी स्क्वेअर प्लस पीएन स्क्वेअर इज इक्वल टू ओएन स्क्वेअर. बघा ओएन स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस पीएन स्क्वेअर. म्हणजे काय करतो आपण पायथागोरस मध्ये बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. आता मला ओपी माहिती आहे ओपी किती आहे 12.75 स्क्वेअर रूट मध्ये. तर इथे काय आहे ओपीचा स्क्वेअर आहे म्हणून मी डायरेक्टली काय लिहितो 12.75. आता पीएन आपण त्या कॉर्डच्या नियमावरून काढलं परपेंडिक्युलर कॉर्ड काढल्यामुळं पीएन आपलं एम यांच्या काय आलं हाफ आलं ते आलं होतं 12.5 प्लस इथे ठेवतो मी 12.5. बघा ह्याचा पूर्ण स्क्वेअर आहे आणि हे स्क्वेअर रूट मध्ये होतं. ठीक आहे मग आता इथे काय होईल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे काय आलं 12.75 प्लस आता बघा परत आपण इथे कसं केलं होतं 3.5 चा स्क्वेअर कसा केला होता
शेवटी 5 आलेला आहे, तर मी डायरेक्टली काय लिहिलं 25 लिहिलं. आणि 3 चा पुढचा नंबर कोणता आहे 4 आहे. 3 आणि 4 चं काय लिहिलं मल्टिप्लिकेशन लिहिलं 12. अशाच प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशन न करत बसता सिंपल वे मध्ये आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर काढायचा आहे. आणि ते आपण फक्त ज्या डिजिटच्या शेवटचा नंबर 5 आहे तिथं आपण हे करू शकतो. मग इथं 5 आलेला आहे, तर 5 च्या बदल्यात मी इथे काय लिहिणार 25 आणि 12 चा पुढचा नंबर काय आहे 13 आहे. 13 इंटू 12 156. मग 156 मी इथे लिहू शकतो. पॉइंट बघा 1 न आहे, तर स्क्वेअर मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला पॉइंट 2 ने द्यावा लागेल. आता ज्यांना ऍडिशन येतच नसेल जमतच नसेल किंवा गडबडीमध्ये चुकणार आहे, कोणाला कॉन्फिडन्स नाही, त्यांनी काय करा सरळ सरळ आपण नेहमीच जसं ऍडिशन करतो तशा प्रकारचं ऍडिशन करा. 25 प्लस 12.75. बघा ऍडिशन काय होईल 5 प्लस 5 0. 10 चं 0 1 3 प्लस 7 10 अगेन 0 कॅरी 1 7 7 8 9 5 and 1 6 and 1 as it is 0.2 नंतर म्हणजे ON square is equal to काय आलं 169. बघा हा नंबर कुठे ना कुठे पाहिलंच असेल तुम्ही. कुठे येतो हा नंबर? ज्यांना स्क्वेअर रूट पार्ट असतील त्यांना लगेच क्लिक होईल. हा काय आहे 13 चा स्क्वेअर आहे. हा काय आहे 13 चा स्क्वेअर आहे. मग टेकिंग स्क्वेअर रूट ON is equal to 13 and ON is nothing but the radius of the circle. म्हणून आपण डायरेक्टली म्हणू शकतो रेडियस ऑफ गिव्हन सर्कल इज 13 युनिट्स. म्हणजे R आपला आलेला आहे 13. बघा अत्यंत सोपा प्रॉब्लेम होता, पण हा सोपा त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. थोडीशी या प्रॉब्लेम मध्ये आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करायचा आहे. आपण स्टेप करण्याआधी आपलं जे अझम्पशन आहे, म्हणजे सुरुवातीला काय सांगितलं मी, काही विद्यार्थ्यांनी असं पण केलेलं आहे की डायरेक्टली इथे राईट अँगल ट्रायंगल घेतात, म्हणजे 90 डिग्री इथे घेतात आणि राईट अँगल हा जोडला 5 स्क्वेअर किंवा हा जोडला OM जोडला 5 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर आणि त्यांना वाटतं की आपलं बरोबर आलं. पण ते अप्लाय करत असताना आपण कोणत्या आधारावर OL इथे 90 कन्सिडर करतो त्याचा आधी विचार करणं महत्वाचं आहे. का बरं? कारण परीक्षेमध्ये आपल्याला खाडाखोड करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे योग्य मार्गाने जायचं आहे. आणि तो योग्य मार्ग आपण कसा निवडणार? आपण जेवढं नॉलेज अक्वायर केलेलं आहे त्या नॉलेजच्या आधारावर इथं ऍप्लिकेबल होतं का, आपल्याला जे करायचं आहे ते ऍप्लिकेबल होतं का हे पहिले चेक करा, त्यानंतर स्टेप करा. असं केल्याच्या नंतर तुमचा वाया जाणारा वेळ काय आहे वाचणार आहे आणि त्या वाचलेल्या वेळामध्ये आपल्याला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपल्याला जास्तीचे मार्क्स मिळू शकतात. तर हे सगळं करण्यासाठी आधी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. 1-2 वेळा असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघावं लागतील. परीक्षेमध्ये थोडाफार अंतराने म्हणजे थोडंफार बदलून क्वेश्चन्स येतात, तर तिथं काय सेम प्रकारचं लॉजिक तुम्ही अप्लाय करून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आजचा प्रॉब्लेम समजलाच असेल. थोडासा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम होता. अशा प्रॉब्लेमची नक्की प्रॅक्टिस करा. परीक्षा जवळ आलेली आहे, आतापासून कामाला लागा. आणि काही क्वेश्चन तुमच्याकडून मला विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. कमेंट मध्ये सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबतो. ऑल द बेस्ट. थँक्यू.